काहीच प्लॅनिंग नसताना अचानक आज आम्ही इकडे आलो. आता कुठे आलोय ना हे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी या पावसाने खूप घोळ करून ठेवला. दिव्यामध्ये तेल होतं आणि पाऊस आल्यामुळे ते सगळं तेल खाली सांडलं आणि पूर्ण बाल्कनी चिकट झाली होती. सगळ्यात आधी तर ती घासून घेतली आणि आता बघा मस्त तीन प्लांट्स ग्रो होणार आहे. आता सोबतच ही फुलं झाडं ग्रो होत आहेत आणि किती मस्त वाटतं ना. मला तरी खूप आवडते अशी बाल्कनी, माझ्या घरची असू देत किंवा दुसऱ्यांच्या घरची असू देत. तर यश एवढा जास्त बोर होत होता ना, काय करू आणि काय नको त्याला समजत नव्हतं, कारण बरेचसे मित्र गावाला गेले आहे. मग मलाच त्यांनी सोबत घेतलं आणि आम्ही दोघं जण बराच वेळ खेळलो होतो. दिव्यांची आवराआवर, कपड्यांची आवराआवर सगळंच करायचं होतं. सगळ्यात आधी तर हे डेकोरेटिव्ह दिये आहे ते मस्त स्वच्छ धुवून ठेवले आणि काही कलर वगैरे गेला नाही आहे त्याचा, ॲज इट इज जसेच्या तसे आहेत ते स्वच्छ धुवून ठेवले. बाकीचं रांगोळी, मातीचे दिवे ते पण सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलं, म्हणजे पुढच्या वेळी काढताना ना ॲज इट इज जसे काढले तसे वापरता येणार. आणि हा पाऊस आहे ना खरंच नकोसा वाटतोय आता. सुट्टीच्या दिवशी तर खरंच नको वाटतो. मूड इतका खराब झाला होता, पण पाऊस थांबला आणि त्यानंतर अचानक आम्ही प्लॅनिंग केलं की चला बाहेर पडूया आणि दिराकडे जाऊया. आता तिच्याकडे जाताना थोडासा फराळ सोबत घेतला आणि आल्यानंतर तिचं सँडविचचं प्लॅनिंग आधीच होतं. आम्ही आल्यानंतर आणखी थोडं एक्सटेंड केलं. मस्त सँडविच बनवले, सगळ्यांनी मिळून खाल्ले, खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि व्हिडिओसाठी एक्साइटमेंट बघा या दोघांची पण. असा गेला आजचा आमचा दिवस. चलो बाय.